नमस्कार. गुडघेदुखीने अगदी हैराण झालाय का? तर आज आपण याच समस्येवर एका अगदी नव्या आणि प्रभावी दृष्टिकोनातून बोलणार आहोत. बऱ्याच जणांना असंच वाटतं, बरोबर ना, की वय वाढलं की गुडघे दुखणारच. पण हे पूर्णपणे खरं नाहीये. आणि आज आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत. याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे, अजिबात नाही. खरं तर यावर नियंत्रण मिळवणं आपल्याच हातात आहे. आणि ते कसं करायचं हेच आज आपण बघणार आहोत. चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया. म्हणजे आपले गुडघे नक्की का दुखतात? आपण हे आधुनिक विज्ञान आणि आपलं प्राचीन ज्ञान म्हणजे आयुर्वेद या दोन्ही बाजूनी समजून घेऊया. आता मॉडर्न सायन्स काय म्हणतं, तर त्यांच्या मते गुडघेदुखीचं मुख्य कारण आहे ऑस्टिओआर्थरायटिस. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या सांध्यांमध्ये दोन हाडांच्या मध्ये एक मऊ गादी असते, जिला कार्टिलेज म्हणतात. ही गादी हळूहळू झिजायला लागते आणि मग काय, वेदना सुरू होतात. आणि आयुर्वेद काय म्हणतं? तर आयुर्वेद याच समस्येला संधिगत वात असं म्हणतो. म्हणजे काय, तर शरीरातला वात दोष वाढतो आणि त्यामुळे सांध्यामधला ओलावा म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक वंगण कमी होतं आणि मग हाडं एकमेकांना घासायला लागतात, ज्यामुळे वेदना असह्य होतात. आणि एक आश्चर्यकारक गोष्ट सांगू का? आपल्या सांध्यांमधलं जे कार्टिलेज आहे ना, ते तब्बल 60% पाण्याने बनलेलं असतं. याचा अर्थ अगदी सरळ आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाली की सांध्यांमधलं घर्षण वाढतं आणि वेदनाही वाढतात. म्हणून पाणी पिणं इतकं महत्वाचं आहे. बरं, आता अशा काही पदार्थांबद्दल बोलूया जे आपल्या नकळतपणे आपल्या वेदनांना खत पाणी घालत असतात, म्हणजे त्रास अजून वाढवत असतात. आजचं जे न्यूट्रिशन सायन्स आहे ते सांगतं की काही पदार्थ शरीरात सूज वाढवतात. म्हणजे जसं की रिफाईंड साखर, फास्ट फूड, प्रक्रिया केलेलं मांस, हे सगळं खाल्ल्याने शरीरात सूज वाढवणारे घटक तयार होतात आणि त्यामुळे सांधेदुखी अधिकच तीव्र होते. आता आयुर्वेदानुसार बघूया. आयुर्वेद अशा पदार्थांना अपथ्य म्हणतो, म्हणजे जे टाळायलाच पाहिजेत. ह्यामध्ये उडीद डाळ, दही आणि थंड किंवा शिळे पदार्थ येतात. हे पदार्थ शरीरात वात आणि कफ दोष वाढवतात, ज्यामुळे सांधे आखडतात आणि वेदना वाढतात. चला, आता काय टाळायचं हे तर कळलं. आता काय खायला पाहिजे यावर बोलूया. म्हणजे अशा हिरो पदार्थांबद्दल जे आपल्या वेदनांशी लढायला मदत करतील. यामध्ये सगळ्यात आधी येते नाचणी, म्हणजेच रागी. नाचणी म्हणजे कॅल्शियमचा खजिनाच आहे. आणि आपल्याला माहीतच आहे, हाडं आणि सांधे मजबूत ठेवायचे असतील तर कॅल्शियम किती महत्वाचं आहे. दुसरा पदार्थ आहे शेवग्याची पानं. ही पानं म्हणजे सूज कमी करण्यासाठी एक जबरदस्त नैसर्गिक उपाय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सहज मिळतात आणि खूप गुणकारी आहेत. त्यानंतर येतात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. हे सूज कमी करण्यासाठी आणि आपल्या कार्टिलेजचं संरक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे आपल्याला जवस, अक्रोड, चिया सीड्स आणि काही माशांमधून भरपूर मिळतात. आपल्या स्वयंपाकघरात तर एक अख्खी फार्मसीच आहे. आलं सांधेदुखी कमी करतं, लसूण सूज वाढवणाऱ्या घटकांना थांबवतं आणि हळदीबद्दल तर काय बोलायचं, ती तर एक शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी आहेच. आणि हो, कुळीत सुद्धा खूप फायदेशीर आहे. ठीक आहे, तर आता आपण एक एक पदार्थ बघितले. आता या पदार्थांचा वापर करून घरी बनवता येतील असे काही सोपे आणि एकदम प्रॅक्टिकल उपाय बघूया. हा एक पारंपरिक आयुर्वेदिक उपाय आहे जो सांधेदुखीवर खूप चांगलं काम करतो. मेथी आणि ओव्याचे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि वेदना कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. रोज 1-2 लाडू खाऊन बघा, नक्की फरक जाणवेल. आणखी एक सोपा पण शक्तिशाली उपाय म्हणजे हळदीचा चहा किंवा काढा. हा काढा शरीरातली सूज कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात चिमूटभर काळी मिरी नक्की टाका, कारण काळ्या मिरीमुळे हळद शरीरात जास्त चांगल्या प्रकारे शोषली जाते. आता फक्त चांगला आहार घेऊन चालणार नाही, बरोबर? तर आपल्या जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल करावे लागतील, जे या आहाराला पूरक ठरतील. हे वाक्य बघा, किती महत्वाचं आहे. सायंटिफिक स्टडीज हेच सांगतात की वजन नियंत्रणात आणणं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लढाई जिंकल्यासारखंच आहे. कारण आपण 1 किलो जरी वजन कमी केलं तरी गुडघ्यांवरचा कित्येक किलोचा भार कमी होतो. तर मग या काही सोप्या सवयी आहेत, पण त्यांचा परिणाम खूप मोठा आहे. एक, स्क्वॉट्ससारख्या सोप्या व्यायामांनी गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करा.
दुसरं, रात्री उशिरापर्यंत जागू नका आणि दिवसात झोपणे टाळा. भरपूर पाणी प्या आणि हो, जेवताना नेहमी प्रमाणातच खा. पोर्शन कंट्रोल खूप महत्वाचं आहे. आणि समजा वेदना खूपच वाढले असतील तर तात्काळ आरामासाठी हा एक घरगुती उपाय करून बघा. मोहरीचं तेल थोडं गरम करायचं, त्यात लसूण आणि हळद टाकायची आणि त्या कोमट तेलाने गुडघ्याला हलक्या हाताने मसाज करायचा. नक्की आराम मिळेल. तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. वेदनामुक्त गुडघ्यांसाठी पहिलं पाऊल औषधांच्या दुकानात आहे की आपल्या ताटात आणि जीवनशैलीत? हा विचारच आपल्याला आपल्या आरोग्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो.